वाटतं. मग त्यावरून म्हण तयार झाली, गरज सरो वैद्य मरो. म्हणजे आपलं काम संपलं की आपल्याला आता त्याची काही गरज उरली नाही. याचा अर्थ असा होतो की माणसाचं माणसावरचं प्रेम स्वार्थी असतं. बऱ्याच वेळा माणसं देवावर सुद्धा असं स्वार्थी प्रेम करतात. मी तुमचं एवढं करतोय, त्या बदल्यात तुम्ही माझ्या संसाराचं एवढं बघा, ठाकटीक ठेवा. नाही ठेवलं तर मग आम्ही लगेच सांगतो ह्या जगात देव वगैरे काय नाही. आणि असं जे प्रेम असतं स्वार्थी प्रेम, त्याला भक्ती म्हणत नाही. मग ह्यानी नारदांनी व्यासांना सांगितलं की असा भक्तिप्रेमानं भरलेला अथपासून इतिपर्यंत भक्तिरसानं ओथंबलेला एखादं काहीतरी ग्रंथ तुम्ही काय करा, लिहा. तुम्ही फक्त ज्ञान सांगितलंय आणि फक्त ज्ञान असतं ते कोरडं आणि वृक्ष असतं. फक्त केवळ ज्ञानानं मनाला समाधान प्राप्त होत नाही. त्यामुळं भगवंताची भक्ती सांगणारा ज्या ग्रंथामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत भक्तिरस भरून राहिलेला आहे, असा भक्तिरसानं भरून राहिलेला एखादा ग्रंथ तुम्ही लिहा. असं कोणी कुणाला सांगितलं? नारदांनी व्यासांना सांगितलं. आणि मग हे सांगितल्यानंतर नारद मध्येच आपलं स्वतःचं चरित्र सांगतात. भक्तीनं भरलेला एखादा ग्रंथ लिहा, भक्तिरसानं भरलेला एखादा ग्रंथ लिहा असं सांगितल्यानंतर नारदांनी मध्येच आपली कथा सांगितली. आपली कथा ते का सांगतात? ते म्हणतात पूर्वीच्या कल्पात, आता नारदांचं चरित्र आलंय मध्येच, पूर्वीच्या कल्पात मी दासीपुत्र होतो. दासीपुत्र म्हणजे काय? पूर्वी गावोगावी धर्मशाळा होत्या आणि धर्मशाळेमध्ये असे संन्यासी भक्त काही फिरत फिरत यायचे आणि तीर्थयात्रा करत मध्ये मध्ये एखाद्या गावात राहत ते पुढं जायचे किंवा भगवंताचे गीत गात, भगवंताच्या लीला गुण वर्णन करत करत गावोगावी फिरत राहायचे. अशा वेळी त्या गावात आलेल्या साधू संतांची सेवा करण्याचं काम माझी आई करत होती. असं कोण म्हणतं? नारद म्हणतात. नारद म्हणतात पूर्वीच्या कल्पात मी दासीपुत्र होतो. माझी आई साधू संतांची सेवा करायची आणि ती सेवा करायला जाताना मला बरोबर घेऊन जायची. त्यामुळं आईला जशी साधू संतांची संगत घडली तशी मला सुद्धा कोणाची संगत घडली? साधू संतांची संगत घडली. मग ते साधू संत जिथं राहिलेले असायचे तिथं ते राहून भगवंताच्या लीला, भगवंताचे गुण यांचं वर्णन करायचे. भगवान श्रीकृष्णांच्या लीला, भगवान श्रीकृष्णांचे गुण यांचं वर्णन करायचे. आणि मग मला त्यांचा सत्संग लाभला. अगदी त्या साधू संतांनी खाल्लेल्या त्यांचं जे उच्छिष्ट होतं ते सुद्धा मला खायला मिळालं. आणि या सत्संगाचा परिणाम असा झाला की माझ्या अंतःकरणात सुद्धा भक्ती निर्माण झाली. मध्यंतरीच्या काळात नारद म्हणतात की माझी आई अशिक्षित होती, पण माझ्या आईचं माझ्यावर फार प्रेम होतं. एक दिवस ती बाहेर काहीतरी करायला गेली आणि सर्पदंशानं तिचा काय झाला? मृत्यू झाला. कुणाच्या आईचा? नारदांच्या आईचा सर्पदंशानं मृत्यू झाला. आता मुलगा आणि आई दोघंच आहेत, बरोबर. आईचा एकमेव आधार होता. आईचा एकमेव आधार गेल्यानंतर नारदांच्या बाबतीत काय व्हायला पाहिजे होतं? आता माझं या जगात कोणी उरलं नाही म्हणून ते असहाय्य व्हायला पाहिजे होते. पण ते म्हणतात देवे माया सोडविले, देवे माया सोडविले. देवानं माझा एक मायेचा प्रेमाचा पाश होता तो कमी केला. आता मी माझं लक्ष 100% कुणाकडे लावू शकतो? भगवंताकडे लावू शकतो. कारण आई होती, मग आईचा पाश असेल तर तिच्या प्रेमात थोडं अडकणं होतं. आता ती गेली म्हणजे मला आता भगवंतानं सगळ्या पाशातनं काय केलं? मुक्त केलं. देवे माया सोडविले. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात बघा, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. दुष्काळ पडला हे बरं झालं. बरे झाले देवा मेली बाईल कर्कशा, बायको कर्कश होती, बडबडत होती, मृत्यू पावली, ते बरं झालं. का? बायको जर सगळं चांगलं करणारे, रोज छान छान करून खायला घालणारे असते तर माझं लक्ष विठ्ठलाकडे गेलं नसतं. म्हणून आपल्या जीवनात जेव्हा काही प्रतिकूल घटना घडतात तेव्हा त्या प्रपंचातल्या घडलेल्या प्रतिकूल घटना ही परमार्थासाठी अनुकूलता असते. काय वाक्य म्हटलं कळलं? प्रपंचात घडलेल्या प्रतिकूल गोष्टी ही परमार्थातली काय आहे? अनुकूलता असते. म्हणजे नारद म्हणतात जर आई असती तर मी तिच्यात अडकून पडलो असतो, मला कुठं बाहेर जाता आलं नसतं. पण आईचा मृत्यू झाला, आईचा पाश तुटला, त्यामुळे मी आता सगळीकडे फिरायला काय झालो? रिकामा झालो. भगवंताची भक्ती करायला रिकामा झालो. आणि म्हणून ते पुढं म्हणतात देवानं मला माझा एक पाश कमी झाला, देवानं मला मायेतनं सोडवलं. त्यानंतर मी भगवंताचं नाम घेऊ लागलो, भगवंताचं ध्यान करू लागलो. त्यानंतर मला भगवंताचं एक क्षणभराचं दर्शन झालं. पण भगवंताचं क्षणभराचं दर्शन इतकं चला
भगवंताचं दर्शन, मला क्षणभराचं काय झालं, भगवंताचं दर्शन झालं. आणि क्षणभराचं भगवंताचं दर्शन झाल्याचा परिणाम काय झाला, मला त्याची ओढ लागली आणि पुन्हा भगवंताचं असं दर्शन व्हावं म्हणून मी धडपडायला लागलो. माझी धडपड वाढवली, मी नामसाधना वाढवली, ध्यान करायला लागलो. पण मला काय पुन्हा लवकर दर्शन होईना. म्हणून मी निराश झालो, दुःखी झालो. तेव्हा एक आकाशवाणी झाली. आता आकाशवाणी झाली म्हणजे आपल्याला रेडिओवरची आकाशवाणी माहिती आहे. तिकडे कुठं सांगली पुणेला कार्यक्रम प्रसारित होतो आणि आपल्याला तो इथं ऐकू येतो. ही आकाशवाणी जुन्या काळात आकाशवाणी होती, म्हणजे कुणीतरी बोलायचं आणि ते आपल्याला ऐकू यायचं. आता अशी आकाशवाणी ही विज्ञानानं शोधून काढलेली आहे. आपण आता समजून घ्यायची की आकाशवाणी म्हणजे आपला आतला आवाज. मग आता हे अशी आकाशवाणी झाली. नारदांच्या बाबतीत काय आकाशवाणी झाली की अजून तुमच्या मनाची मलिनता गेलेली नाही आणि सगळी मलिनता काढून टाकायची असेल तर अजून तुम्ही साधना करा. आणि अशी साधना केल्यानंतर जेव्हा मन शुद्ध होईल तेव्हा तुम्ही मला काय व्हाल, तेव्हा तू मला प्राप्त होशील. म्हणून मग नारद म्हणतात मी साधना करत राहिलो. त्यानंतर साधना करत राहिल्यानंतर वीज पडून माझा मृत्यू झाला. कोण सांगायला लागले, नारद सांगायला लागले. वीज पडून माझा काय झाला, मृत्यू झाला. म्हणजे पूर्वजन्माचं स्मरण आहे. आत्ता सांगायला लागलेत मागच्या जन्मात माझं काय झालं, वीज पडून मृत्यू झाला. नंतरच्या कल्पात म्हणजे व्यासांच्या काळात माझा जन्म देवर्षी म्हणून झाला. हे सांगण्याचा हेतू काय की भगवंताचं प्रेम आणि भक्ती श्रेष्ठ आहे. खरं सुख हे भगवंताच्या भक्तीत आहे. आणि ते पुढं म्हणतात की माझा देवर्षी म्हणून जन्म झाल्यानंतर देवदत्त म्हणजे भगवंताने साक्षात दिलेली विना मला मिळाली. म्हणून मी भगवंताचं नारायण 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 असं स्मरण करत सगळीकडे फिरत असतो. आता व्यासांशी मगापासून काय सांगितलं, नारद आणि व्यास यांचा संवाद होता. व्यासांना अस्वस्थता वाटत होती. एवढं सगळं लिहिलं पण पूर्णत्व मिळालेलं नाही, समाधान वाटत नाही, अस्वस्थता वाटते. मग नारदाने त्यांना उपदेश केला. काय सांगितलं, अथपासून इतिपर्यंत भक्तिरसानं ओथंबून राहणार वाहिलेला, भक्तिरस ओथंबून वाहील अशा प्रकारचा एखादा ग्रंथ काय करा, लिहा. आणि भक्तिरसाचं भगवंताच्या प्रेमाचं महत्त्व पटवून देण्यासाठी मध्येच त्याने आपली स्वतःची गोष्ट सांगितली. ही गोष्ट सांगितल्यानंतर नारद तिथून निघून गेले. मग व्यासाने काय केलं, ध्यान केलं नारदानीस. आणि त्यानंतर त्यांनी नारदाने सांगितल्यानुसार भागवताची रचना केली. त्याच्यात 4 श्लोक सांगितले होते. त्याचे किती श्लोक तयार केले व्यासाने, 18,000 श्लोक तयार केले. आणि त्याची विभागणी 12 स्कंदामध्ये केली. आणि त्याला म्हणूनच याला मगाशी मी म्हटलं 17 पुराणं लिहिली व्यासाने आणि 18वं पुराण कुठलं, भागवत. भागवताला काय म्हणायचं, पुराण. हा पुराण ग्रंथ आहे. आता व्यासाने हा ग्रंथ लिहिला. व्यासाने हा ग्रंथ लिहिल्यानंतर हा कुणाला सांगावा, या ग्रंथाचा अधिकारी कोण, म्हणून ते विचार करत होते. आणि असा विचार करत असताना त्यांच्या समोर आपला मुलगा दिसला त्यांना, शुकमुनी, शुकाचार्य. शुकाचार्यांच्याकडे बघितलं आणि हे शुकाचार्यांच्या जवळ कोणत्याही प्रकारचा विकार नाही, त्यांच्या मनात कोणताही स्वार्थ नाही, अहंता ममता नाही. त्यामुळं शुकाचार्य हेच या ग्रंथाचे अधिकारी आहेत असं व्यासांना वाटलं. शुकाचार्य कोण आहेत, व्यासांचे पुत्र. आणि म्हणून ही भागवताची कथा व्यासाने कुणाला सांगितली, आपला मुलगा शुकाचार्य यांना सांगितली. आता पुढची जोडी आहे शुकाचार्य आणि राजा परीक्षित. शुकाचार्य आणि राजा परीक्षित. आता तिसरा अधिकार, श्रवणाधिकार किंवा स्वरूपाचा अधिकार. आता शुकाचार्यांच्या बद्दलचं, शुकाचार्यांना भागवत का सांगितलं, अशा प्रकारचा प्रश्न आहे. व्यासाने शुकाचार्यांनाच भागवत का सांगितलं. आता शुकाचार्यांच्या बाबतीत एक 2-3 कथा आहेत याच्यात येतात. त्या कथा अशा आहेत. पहिली एक कथा आहे शंकर आणि पार्वती यांच्या उपदेशाची कथा. ही कथा कशी आहे, शंकर पार्वतीला भागवताचा उपदेश करत होते अत्यंत गुप्त पद्धतीनं. शंकर पार्वतीला श्रीमद भागवताचा उपदेश अत्यंत गोपनीय पद्धतीनं करत होते. हा उपदेश करत असताना ते कोणीतरी आजूबाजूला आहे का, आजूबाजूला चोरून कोणीतरी ऐकेल म्हणून शंकराने आजूबाजूला पाहिलं. त्यावेळी त्यांना कर्मधर्म संयोगानं तिथं एक पोपटाचं अंड पडलेलं दिसलं. पोपटाचं नाव आहे शुक. पोपटाला समानार्थी शब्द काय आहे, शुक. शुक म्हणजे पोपट. मग पोपटाचं अंड पडलेलं दिसलं. आणि भगवान शंकर कुणाला भागवत सांगत होते, पार्वतीला. पार्वतीला भागवत सांगत असताना त्या भागवत कथा श्रवणानं ते पडलेलं अंड काय झालं, जिवंत झालं.
अंड काय झालं, जिवंत झालं. म्हणजे त्या भागवतामृताच्या सेवनानं ते जिवंत झालं. आणि जिवंत झाल्यानंतर त्या अंड्यातून ते पिल्लू हुंकार द्यायला लागलं. म्हणजे कथा सांगताना जसं हू हू म्हटलं जातं तसं काय झालं, ते पिल्लू हुंकार द्यायला लागलं. इथं भागवत कथा ऐकता ऐकता पार्वतीला मात्र काय झाली, समाधी लागली. झोप लागली नाही, काय लागली, समाधी लागली. भागवत कथा ऐकताना समाधी लागली. आपण आता विनोदानं म्हणतो झोप लागली की काय, समाधी लागली काय, तर खरी ती झोप असते. कारण समाधी ज्ञानात असते आणि झोपेत अज्ञान असतं. तुम्हाला कोणाला झोप यायला नाही ना, चला ठीक आहे. आता काय, समाधी लागली होती आणि पार्वतीला समाधी लागलेली असताना त्यामुळे पार्वती काय त्या कथेला प्रतिसाद देत नव्हती. पण प्रतिसाद कुणाकडून मिळाला, त्या अंड्यातल्या पिलाकडून मिळाला. पोपटाचं पिल्लू हुंकार देत होतं. मग आता या पिल्लानं आपल्याकडून दीक्षा न घेता, अनुग्रह न घेता ही भागवत कथा श्रवण केली. याचा शंकरांना राग आला म्हणून त्याने त्रिशूल फेकून त्या अंड्याकडं मारला. त्या त्रिशूल फेकताच पोपटाचं पिल्लू तिथून ते बाहेर पडलं. ते जाऊन सरळ व्यासांची पत्नी अरणी, व्यासांच्या पत्नीचं नाव काय, अरणी, तिच्या गर्भात ते पोटात लपलं. आता हे गर्भात किती वेळ राहिलं, सर्वसाधारणपणे जन्म होतो 9 महिन्यांनी. 9 महिने झाले, 10 महिने झाले, 1 वर्ष झालं, 12 वर्ष झाले तरी हे शुक मुनी आईच्या पोटातून बाहेर यायला तयार नाहीत. आईला सुद्धा त्रास होत होता. आईनं त्रास होतो म्हणून व्यासांना सांगितलं, बघा हे मूल काय होत नाही, आपल्या गर्भातून बाहेर जन्म घेत नाही. असं सांगितल्यानंतर व्यासाने त्याच्याशी संवाद साधला आणि त्याला बाहेर जन्म घेण्याची काय केली, विनंती केली. तेव्हा शुकांना जेव्हा सांगितलं की तुम्ही बाहेर या, जन्म घ्या, तेव्हा शुक मुनी म्हणतात, मी बाहेर आलो असतो पण बाहेर जन्माला आलं की तुमची माया काय करते, भगवंताची माया आपला प्रभाव टाकते. भगवंताच्या मायेचा प्रभाव पडतो आणि मायेच्या कचाट्यात अडकायला नको म्हणून मला बाहेर यायचं नाही. मग वडील म्हणतात, मी तुम्हाला अभिवचन देतो की माया तुम्हाला त्रास देणार नाही, तुम्ही बाहेर या. शुकाचार्य म्हणतात, माझा काय तुमच्यावर विश्वास नाही. कदाचित त्यावेळेपासून पोरांना बाप्पाचं म्हणणं कधी पटत नाही. काय म्हटलं कळलं नाही तुम्हाला, हसल्या नाही म्हणून विचारलं. त्यावेळेपासून बापानं सांगितलेलं मुलाला काय होत नाही, पटत नाही. व्यास म्हणाले, माया तुम्हाला त्रास देणार नाही, तुम्ही बाहेर या. तेव्हा शुकाचार्य म्हणतात, हे काय तुमचं म्हणणं मला काय पटत नाही. जर माया त्रास देणार नाही असं म्हणता, मायेचा प्रभाव तुमच्यावर पडणार नाही असं म्हणता, तर तुमच्यावरच मायेचा प्रभाव पडलाय. कारण तुम्हाला केव्हा एकदा आपल्या पुत्राचं मुख बघीन अशी गडबड झालेली आहे. त्यामुळं तुम्ही काय माझ्यावर मायेचा प्रभाव थांबवू शकणार नाही. पण मायापती असलेला जो भगवान श्रीकृष्ण आहे त्याने जर मला सांगितलं तर मात्र मी बाहेर येईल. मग व्यासाने भगवान श्रीकृष्णांचे स्मरण केलं. भगवान श्रीकृष्णाने जेव्हा शुकाचार्यांना सांगितलं की तुम्ही बाहेर या, तेव्हा मात्र काय झालं, व्यासाने भगवान श्रीकृष्णांना बोलवलं आणि मग शुकदेव बाहेर आले. आणि याला तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिलाय. तुकोबा म्हणतात, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे, ऐके खेळिया तुझं सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळे रे. ब्राह्मणाचे एक पोर खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपले रे. म्हणजे ही जी व्यासांची कथा आहे त्या कथेला तुकाराम महाराजांनी लिहिलेला हा अभंग आहे. आता त्यांच्या जीवनातला दुसरा प्रसंग आहे. 12 वर्षानंतर त्यांचा जन्म झाला. जेव्हा 12 वर्षानंतर जेव्हा ते जन्माला आले तेव्हा जन्मताच ते विरक्त आणि ब्रह्मज्ञानी होते. त्यांच्याजवळ जन्मापासूनच वैराग्य होतं आणि ज्ञान पण होतं. महात्म्यात आपण वैराग्याचा आणि ज्ञानाचा विचार बघितला, बरोबर. आता इथं काय म्हणतात की शुकाचार्यांच्या जवळ जन्मताच वैराग्य होतं आणि जन्मताच ते ब्रह्मज्ञानी होते. त्यामुळं जन्माला आल्यानंतर लगेच ते घर सोडून बाहेर पडले. घर सोडून बाहेर पडल्याबरोबर आपला मुलगा घर सोडून चाललाय म्हणून वडील त्याच्या पाठोपाठ हे शुका अरे थांब थांब म्हणून हाका मारत बाहेर पडले. म्हणजे शुकाचार्य पुढं आणि पाठोपाठ व्यासमुनी. वडील आहेत ते, आपला मुलगा जन्माला आल्यानंतर लगेच घर सोडून चाललाय म्हणून ते त्याच्या पाठीमागं लागले, त्याला थांबवत होते. पण शुकाचार्याने ढुंकून सुद्धा मागं बघितलं नाही. वडील आपलं, कारण का, वडिलांच्या मायेचा प्रभाव पडला नाही.
मायेचा प्रभाव पडणार नाही असं अभिवचन त्यांना कोणी दिलं होतं? भगवान श्रीकृष्णाने. भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेनं ते काय झाले, बाहेर त्यांनी जन्म घेतला. म्हणून वडील हाका मारत असताना सुद्धा त्यांनी मागं वळून बघितलं नाही. पण असं सांगतात की व्यासाने मारलेल्या हाका आजूबाजूच्या झाडावेलीने ऐकल्या आणि झाडावेलीने त्यांना प्रतिसाद दिला. कुणी प्रतिसाद दिला? शुकाचार्याने दिला नाही, पण झाडावेलीने काय केला? व्यासांना प्रतिसाद दिला, व्यासांच्या हक्केला प्रतिसाद दिला. इतके शुकाचार्य चराचराशी एकरूप झालेले होते. या अर्थाची ज्ञानेश्वरांची एक ओवी आहे, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. चर अचर, सजीव निर्जीव, जड चेतन, सगळं जड आणि चेतन गोष्टीशी एकरूप त्यांचं व्यक्तिमत्व होऊन गेलेलं होतं. आत्मरूपानं ते सर्वत्र व्यापून होते. भरला घनदाट हरी दिसे. अशा पद्धतीची शुकाचार्यांची अवस्था होती, स्थिती होती त्यांची. त्यामुळं शुकाचार्यांनी ओ दिली नाही, पण ओ कुणी दिली? झाडावेलीनी ओ दिली. एवढी त्यांची चराचराशी एकरूपता झालेली होती. हा दुसरा प्रसंग शुकाचार्यांच्या बाबतीतला आहे. आणि तिसरा एक प्रसंग आहे, शुकाचार्य असेच पुढं चालत होते, पाठीमागं व्यास येत होते. शुकाचार्य एका रस्त्यावरून जाताना एका सरोवराच्या काठावरून निघाले. त्या सरोवर म्हणजे मोठं तलाव, त्या तळ्यामध्ये काही स्त्रिया आंघोळ करत होत्या. जेव्हा हा 12-13 वर्षाचा शुकाचार्य तेथून चालू लागला, तेव्हा त्या स्त्रियांना कुठलीही लाज वाटली नाही, कुठला संकोच वाटला नाही. त्या तिथं सरोवरात आंघोळ करत राहिल्या. पण त्यांना हाक मारत जेव्हा व्यासमुनी पाठोपाठ आले, त्यावेळी मात्र त्या स्त्रियांनी पटकन आपल्या आंघोळी थांबवल्याने लगेच कपडे परिधान केले. व्यासांना हे कळलं. व्यास म्हणाले, माझा तरुण मुलगा इथून गेला त्यावेळी तुम्हाला लज्जा किंवा संकोच वाटला नाही, पण जेव्हा मी इकडून चालायला लागलो, पाठोपाठ आलो, तेव्हा मात्र तुम्ही कपडे परिधान केली, असं का? या प्रश्नाला त्या स्त्रियाने दिलेलं उत्तर आहे. त्या म्हणतात, तुमचा हा जो पुत्र आहे, हा महाराज तुमचा हा पुत्र म्हणजे चालतं बोलतं ब्रह्म आहे. शुकाचार्य म्हणजे कोण आहेत? चालतं बोलतं ब्रह्म आहेत. त्यांच्या दृष्टीत भेद अजिबात नाही. ते ब्रह्मानुभवात निमग्न आहेत. तुम्ही सुद्धा भगवंताचे अवतार आहात. जगाच्या कल्याणासाठी तुम्ही सुद्धा कार्य करत आहात, पण तुमच्या दृष्टीत भेदभावना आहे. तुमच्या दृष्टीत भेदभावना आहे. म्हणजे व्यासांच्या दृष्टीत भेदभावना होती, स्त्री आणि पुरुष, पण शुकाचार्यांच्या दृष्टीत ही भेदभावना नव्हती. आणि म्हणून त्या स्त्रिया म्हणतात की शुकाचार्य जेव्हा इथून गेले त्यावेळी आम्हाला काही संकोच वाटला नाही, पण तुम्ही आल्यानंतर तुमच्या दृष्टीत भेदभावना असल्यामुळं म्हणून मात्र आम्ही काय केली? कपडे परिधान केली. आणि आम्ही कपडे परिधान करण्याचं त्यांनी दुसरं कारण असं सांगितलं की एखादी ज्येष्ठ वयोवृद्ध व्यक्ती आल्यानंतर तरुणाने त्यांच्याबरोबर त्यांचा आदर सत्कार केला पाहिजे, म्हणून आम्ही काय केले? अंगावर कपडे परिधान केले. आता हे शुकाचार्यांचा हा अधिकार आपण का बघितला? वक्त्याचा अधिकार आहे. शुकाचार्यांनी कुणाला भागवत सांगितलं? परीक्षितेला. असे उत्तम वक्ते आहेत. वक्ता कसे आहेत? उत्तम वक्ते आहेत. म्हणजे वक्त्याचा अधिकार आपल्याला मगापासून सांगितला. शुकाचार्यांच्या बाबतीत वक्त्याचा अधिकार. आता आपल्याला अधिकार कुणाचा बघायचा आहे? परीक्षितीचा अधिकार बघायचा आहे. म्हणजे परीक्षित श्रोता आहे. दोघांचा अधिकार पाहिजे. दोघांचा अधिकार असायला पाहिजे. एक किस्सा सांगतो, झोप आली असली तर जाऊ दे म्हणून. तक्र स्नुषा न्याय म्हणून एक न्याय. तक्र स्नुषा. तक्र स्नुषा. तक्र म्हणजे ताक. तक्र म्हणजे ताक आणि स्नुषा म्हणजे सून. स्नुषा शब्दाचा अर्थ काय? सून. आता एकदा घरात, आता एक आजी आल्यात मगाशी, त्या जशा आजी आल्यात भागवत ऐकायला, तशा एका गावात भागवत सप्ताह सुरू होता. आणि भागवत सप्ताहाला अशाच यांच्या वयाच्या एक आजी गेल्या होत्या. त्या आजी भागवत सप्ताहाला गेल्यानंतर तिकडं घरी कोणीतरी शेजारची एक बाई ताक मागायला त्यांच्या घरात गेली. शेजारच्या घरातली एक स्त्री त्या आजींच्या घरात ताक मागायला गेली. तक्र म्हणजे ताक. ताक मागायला गेल्यानंतर त्या घरातल्या त्यांची जी सून होती, त्या सुनेनं सगळीकडे ताक ठेवायची भांडी तपासली आणि तिला कळलं की घरात काही ताक नाही. म्हणून ताक मागायला आलेल्या स्त्रीला त्यांनी सांगितलं की घरात ताक, आमच्या घरात आज ताक नाही. असं सांगितल्यानंतर ती स्त्री काय केली? परत जायला निघाली, ताक नाही म्हणून. ती ताक नाही म्हणून परत यायला भागवत ऐकून गेलेल्या सासूबाईंची आणि तिची गाठभेट पडली.
गाठभेट पडल्यानंतर तिने विचारलं की का आली होतीस? तर मी ताक मागायला आलो होतो. पण तुमची सून म्हणाली, ताक तिने शोधून बघितलं तुम्ही कुठं कुठं ठेवता ते, पण तिथं काही ताक नाही, म्हणून तिनं सांगितलं की घरात काही ताक नाही. तेव्हा सासू म्हणाली, ती काय सांगती? ती म्हणजे कोण? सून. ती काय सांगती? चल. म्हणून त्या ताक मागायला आलेल्या स्त्रीला घेऊन ती कुठं गेले? घरात गेले. सगळं शोधलं आणि सगळं शोधल्यानंतर सासूबाईंनी त्या बाईला सांगितलं घरात आज ताक नाही. मग ती ताक मागाय आलेली बाई म्हणाली, हे मगाशी सुनन सांगितलं, तर मी तुला ते सांगितलं, आता दारातनं मी निघालो होतो, पण ताक नाही हे सांगायला तू कशाला मला परत घेऊन आलीस? सासूबाई म्हणाल्या, माझ्या घरात ताक नाही हे सांगायचा अधिकार सुनेचा नाही, माझा आहे. काय कळले नाही गोष्ट तुम्हाला? घरात ताक नाही हे सांगायचा अधिकार कुणाचा आहे? सुनेचा नाही, सासूचा आहे. आता सुद्धा तुम्ही सांगा, घरात भाजी करायची असली तर कुणाचा अधिकार आहे? सासूचा काय सुनेचा? तिला विचारायला लागतं बिचारीला काय करू म्हणून, बरोबर? याचा अर्थ भाजी कोणती करायची, काय करायचं हे सांगण्याचा अधिकार कोणाचा आहे? सासूचा आहे. तसं भागवत कुणी सांगावं याचा सुद्धा एक अधिकार आहे, आणि भागवत कुणी ऐकावं याचा सुद्धा काय आहे? अधिकार आहे. मग आता शुकाचार्य हे अधिकारी आहेत, उच्च कोटीचे अधिकारी आहेत, विरक्त आहेत, ब्रह्मज्ञानी आहेत. मध्येच ह्याने एक प्रश्न विचारलाय शौनक ऋषींनी स्वतःना प्रश्न विचारला की शुकाचार्य विरक्त होते, ब्रह्मज्ञानी होते, मग त्यांनी ही कथा का ऐकली? म्हणजे त्यांना भागवत कथा ऐकायची काही गरजच नव्हती. भागवत कथा ऐकायच्या अगोदरच ते पूर्णत्वाला प्राप्त झालेत. वैराग्य त्यांच्याजवळ आहे, ज्ञान त्यांच्याजवळ आहे. मग त्यांनी ही भागवत कथा ऐकली, का ऐकली? याचं उत्तर देताना सूत मुनी सांगतात, शुकाचार्य विरक्त होते, ब्रह्मज्ञानी होते, पण भगवंताचे गुणच असे आहेत की ब्रह्मज्ञानी महापुरुष सुद्धा भगवंताकडे आकर्षित होतात. मी काल श्रीकृष्ण शब्दाची एक व्युत्पत्ती सांगितली, कर्षती इति कृष्ण, हा म्हणजे जो सर्वांना आपल्याकडे आकर्षित करून घेतो. भगवंताच्या लीला, भगवंताचे गुण, भगवंताचं कर्म इतकं भव्य दिव्य आहे की ते विरक्ताला आणि ब्रह्मज्ञानाला सुद्धा आपल्याकडे काय करून घेतं? आकर्षित करून घेतं. त्यांचे ते विरक्त आहेत, ज्ञानी आहेत, म्हणून काय त्यांच्याजवळ भक्ती नाही अशातला भाग नाही. ही भक्ती, भगवंताची भक्ती सुद्धा काय करते? अशा ब्रह्मज्ञानाला आपल्याकडे आकर्षित करते. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, देवा भगवंता तुझी भक्ती करण्यासाठी मला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागलं तरी चालेल, मला मोक्ष नको, मोक्ष सुखा हानू लाता, मोक्षच नको, पण तुझी भक्ती करण्यातला, भक्तीतला आनंद मिळण्यासाठी मी पुन्हा पुन्हा काय करीन? जन्माला येईल. आता शुकाचार्यांचा अधिकार बघितला. शुकाचार्य हे वक्ते आहेत. आता तिसरा अधिकार बघायचा आहे, पुढचा अधिकार बघायचा आहे तो राजा परीक्षितीचा. आता राजा परीक्षित हा उत्तम अधिकारी श्रोता आहे. का आहे उत्तम अधिकारी? कारण त्यांच्या 3 पिढ्या भगवंताची भक्ती करण्यात गेल्या. कोणाच्या? राजा परीक्षिताच्या 3 पिढ्या भगवंताची भक्ती करण्यात गेल्या. म्हणजे दोन्ही बाजूकडून, एक पितृ कुळाकडून आणि दुसरं मातृ कुळाकडून, म्हणजे वडिलांच्या बाजूनं आणि आईच्या बाजूनं. वडिलांच्या बाजूनं हा परीक्षित कुणाचा मुलगा माहिती आहे? मागच्या वर्षी ऐकलंय भागवत. कुणाचा सांगा? अभिमन्यू. कुणाचा? अभिमन्यू. अभिमन्यू कुणाचा मुलगा? अर्जुनाचा. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी आणि अर्जुन एकमेकापासून वेगळा नाही. म्हणजे अर्जुन म्हणजे प्रति दुसरा श्रीकृष्णच आहे. अर्जुन म्हणजे प्रति दुसरा श्रीकृष्ण. मग अर्जुनाचा मुलगा कोण? अभिमन्यू. आणि अभिमन्यूचा मुलगा कोण आहे? हा राजा परीक्षित. आता हे कुठलं झालं? वडिलांची बाजू झाली. आता मातृकुळ. मातृकुळाकडे 4 स्त्री आहेत. एक कुंती आहे. कुंती 5 पांडवांची आई. कुंती म्हणजे अर्जुनाची आहे. कुंती, द्रौपदी, सुभद्रा आणि उत्तरा. यापैकी द्रौपदी आणि सुभद्रा हे कोण आहेत? अर्जुनाची पत्नी, बरोबर आहे ना? कुंती. आता कुंतीच्या काय चुकलं नाही ना? कुंती ही श्रीकृष्णाची आत्या आहे. कुंती ही काय आहे? श्रीकृष्णाची आत्या, वडिलांची बहीण. महाभारताचं युद्ध झालं. महाभारताचं युद्ध संपल्यानंतर परत जाताना
परत कुणीकडे निघाले होते? भगवान श्रीकृष्ण द्वारकेला निघाले होते. द्वारकेला जाताना त्यांनी कुंतीला काहीतरी माग म्हणून विचारलं. कुंतीला सांगितलं की आत्या तुला काय पाहिजे असेल तर माग. तेव्हा कुंती म्हणाली, आतापर्यंत जे जे काही पाहिजे होतं ते त्या प्रसंगी तू आलास, आमचा सांभाळ करायचं काम केलंस. आता इथून पुढं काही नवीन मागायची इच्छा नाही. माझी एकच इच्छा आहे संपूर्ण ह्याच्यामध्ये, हे जे आपलं तत्वज्ञान आपण सगळं वाचतो किंवा सर्व सृष्टीत म्हणा, कुंती हे एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की जिनं भगवान श्रीकृष्णाने जेव्हा काहीतरी माग म्हटलं तेव्हा तिनं त्यांच्याकडं दुःख मागितलं. काय मागितलं? दुःख मागितलं. आपण सगळेजण देवाकडे काय मागतो? सुख मागतो. पण कुंतीनं दुःख मागितलं. कुंतीनं भगवान श्रीकृष्णांना म्हटलं की तुम्ही मला आमच्यावर संकट आणा आणि आम्हाला दुःख द्या. आणि संकट आणि दुःख दिलं की काय होईल? आम्ही संकटात दुःखात तुझी आठवण काढतो आणि आम्हाला संकटातून आणि दुःखातून मुक्त करायसाठी तू धावून येतोस. त्यामुळे तू जितक्या वेळा धावून येशील तितक्या वेळा आम्हाला तुझं दर्शन होईल. म्हणून तू आम्हाला काय कर? नेहमी संकटात आणि दुःखातच ठेव. कुणाची मागणी आहे ही? कुंतीची. असा एवढा मोठा अधिकार असलेल्या कुळात कोण आहे? राजा परीक्षित. ही पूर्व पीठिका बघायला लागलो आपण. दुसरं, त्यानंतर द्रौपदी आहे. द्रौपदी 5 पती आहेत. धर्मराज, युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव, अर्जुन हे 5 पती आहेत. 5 पती असून सुद्धा तिच्या पातिव्रत्याची चर्चा केली जाते. एवढी ती महान आहे. महाभारत युद्ध पूर्ण झालं होतं. दुर्योधनाला मारल्यानंतर, म्हणजे दुर्योधन एकटा शिल्लक होता. दुर्योधनाला मारल्यानंतर सगळे कौरव संपुष्टात आले होते, संपलेच होते जवळजवळ. पण त्यावेळी द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा हा दुर्योधनाजवळ आला आणि म्हणाला, तुम्ही मला राज्याभिषेक करा, मी पांडवांना काय करतो? मारतो. म्हणून अश्वत्थाम्यानं सगळी सूत्र आपल्या हातात घेतली आणि अश्वत्थामा पांडवांना मारण्यासाठी बाहेर पडला. आता पांडवांना मारायचं तर समोरासमोर युद्ध करून काही मारता येत नाही. म्हणून त्याने असं ठरवलं की आपण रात्रीच्या अंधारात काय करूया? पांडवांना मारूया. म्हणून रात्री ते त्यांच्या शिबिरात झोपलेले असताना तिकडं मारायला गेला. पण सुदैव असं की 5 पांडवांनी भगवान श्रीकृष्ण तिथं उपस्थित नव्हते. पण पांडवांची जी मुलं होती ती मात्र तिथं होती. त्या 5 पांडवांच्या 5ही मुलांना मात्र रात्रीच्या अंधारात अश्वत्थाम्यानं जाऊन काय केलं? मारलं. झोपेत हल्ला केला आणि त्या अश्वत्थाम्यानं द्रौपदीचे 5 पुत्र मारले. हे जेव्हा अर्जुन आणि भीमाला कळालं तेव्हा त्यांनी अश्वत्थाम्याचा शोध घ्यायचं ठरवलं आणि अश्वत्थाम्याचा शोध घेऊन त्याला त्यांनी पकडलं आणि पकडून आणून द्रौपदी समोर उभा केलं आणि द्रौपदीला विचारलं की तुझ्या 5 पुत्रांना यानं काय केलंय? मारलंय. तेव्हा याला काय शिक्षा करायची ती तू कर किंवा आम्हाला सांग, आम्ही ही करतो. तेव्हा द्रौपदी काय म्हणते बघा. द्रौपदी म्हणते, पहिली गोष्ट याला सोडून द्या तुम्ही. आता खरं तर आपल्या 5 मुलाला साधा दगड मारला, कुठे शाळेत भांडणं झालं तर आई बाप गप बसत नाहीत. इकडं 5 मुलांना काय केलं? ठार मारलं. 5 मुलांना ठार मारलंय. ज्यानं मारलं तो सापडलाय आणि द्रौपदी म्हणते त्याला सोडून द्या. कारण सोडून देण्याचं पहिलं कारण तो ब्राह्मण आहे. सोडून देण्याचं दुसरं कारण तुमचे सगळ्यांचे गुरु द्रोणाचार्य त्यांचा तो पुत्र आहे, आपल्या गुरूंचा पुत्र आहे. म्हणून तुम्ही काय करा? सोडून द्या. आणि सोडून देण्याचं तिसरं कारण तिनं सांगितलं, पुत्र वियोगाचं दुःख मला जसं झालंय ते त्याच्या आईला होऊ नये. पुत्र वियोगाचं दुःख जे मला झालंय, माझे पुत्र गेल्यामुळं 5 पुत्र गेल्यामुळं मला जे दुःख होतंय ते दुःख अश्वत्थाम्याच्या आईला होऊ नये. म्हणून तुम्ही त्याला काय करा? सोडून द्या. हा कुणाचा परमार्थ आहे? हा दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करणारा द्रौपदीचा परमार्थ आहे. या कुळातनं कोण येतो? राजा परीक्षित. मग नंतर सुद्धा श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून अर्जुनानं त्यांच्या त्या अश्वत्थाम्याच्या कपाळावर एक मणी होता, तो मणी काय केला? काढून टाकला. तिथून त्याची ती जखम भळबळत राहिली आणि मग त्यावेळी त्याला भगवान श्रीकृष्णाने पांडवांनी शाप दिला की अशीच भळबळती जखम घेऊन तू चिरंजीव होशील, म्हणजे तुला कधीही सुख मिळणार नाही, तू असाच फिरत राहशील, म्हणजे मृत्यू सुद्धा येणार नाही. अशा वेळी आपल्याला मृत्यू आला तर बरं असं वाटतं बघा. मृत्यू हा मित्र आहे असं वाटतं.
एखाद्याचा मृत्यू झाला की आपल्याला धक्का बसतो, पण अश्वत्थामा असं म्हणत असेल की मला कधीतरी मृत्यू यावा आणि माझी या दुःखातनं काय व्हावी, सुटका व्हावी. पण त्याला चिरंजीवपणाचा शाप आहे. कुठलं कशाचं चिरंजीव? हे दुःख त्याचं चिरंजीव आहे. ही भळबळती जखम आणि अंगाला पडलेली क्षत ही घेऊन तो आयुष्यभर असाच फिरत राहशील, तुला मृत्यू येणार नाही. हा अश्वत्थाम्याला दिलेला काय आहे? शाप आहे. आता तिसरी व्यक्तिरेखा आहे सुभद्रा. सुभद्रा ही श्रीकृष्णाची सख्खी बहीण. तिला कुणी पळवून नेलं? अर्जुनानं. कुणाच्या सांगण्यावरून नेलं? श्रीकृष्णाच्या सांगण्यावरूनच नेलं. आता सुभद्रेचा पुत्र आहे कोण? अभिमन्यू. बरोबर, अभिमन्यू हा सुभद्रेचा पुत्र आहे. आता महाभारत युद्धात अभिमन्यू मारला गेला. महाभारत युद्धामध्ये अभिमन्यू मारला गेला. आपला पुत्र गेल्यानंतर सुभद्रेला काय व्हायला पाहिजे होतं? प्रचंड दुःख व्हायला पाहिजे होतं. पण ती रडली नाही, तिला कुठल्याही प्रकारचं दुःख झालं नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्ण तिला म्हणतात की अभिमन्यू महाभारत युद्धात तुला मारला, तुझा पुत्र मारला गेलाय, पण मुलगा गेल्यानंतर सुद्धा तुझ्या डोळ्यात पाणी आलं नाही. जगात अशी कोणती आई असेल की आपल्या मुलगा गेल्यानंतर जिच्या डोळ्यात पाणी येणार नाही? बरोबर, म्हणजे प्रत्येक आईला काय होणार आहे? मुलगा गेल्याचं दुःख होणार आहे. तेव्हा तुला का दुःख झालं नाही किंवा तुला का वाईट वाटत नाही असं कोणी कुणाला विचारलं? श्रीकृष्णाने सुभद्रेला विचारलं. तेव्हा सुभद्रा श्रीकृष्णाला म्हणते की हे बघ देवा, मी पुत्र गेला म्हणून रडू की तुझी इच्छा पूर्ण झाली म्हणून आनंद मानू? सुभद्रेचा प्रश्न कळला. माझा मुलगा गेला म्हणून मी रडू का तुझी इच्छा पूर्ण झाली म्हणून मी आनंद मानू? वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, मग ती अहंता राहील कोठे. तुझंच वचन आहे. झाडाचं पान सुद्धा भगवंताच्या इच्छेशिवाय हलत नाही. मग झाडाचं पान जर भगवंताच्या इच्छेशिवाय हलत नसेल तर माझा पुत्र जाणं ही कुणाची इच्छा? माझा पुत्र जाणं ही तुझी इच्छा. मग जो तुझ्या इच्छेनं जर तो गेला असेल तर मग मी पुत्र गेला म्हणून दुःख मानावं का तुझी इच्छा पूर्ण झाली म्हणून आनंद मानावा? अभिमन्यू राजा परीक्षितांची आई म्हणते, आजी, कळलं? मुद्दा लक्षात आला? हा आईला ते आपल्या सुभद्रा म्हणते की माझा मुलगा गेला म्हणून मी रडू का देवा तुझी इच्छा पूर्ण झाली याचा आनंद मानू? असा हा अधिकार कोणाचा आहे? सुभद्रेचा आहे. आता राजा परीक्षिताची आई म्हणजे अभिमन्यूची पत्नी, तिचं नाव आहे उत्तरा. आता पांडवांच्या 5 पुत्रांना तिनं झोपेत असताना मारलं. पांडवांच्या 5 पुत्रांना झोपेत असताना मारलं. मारल्यानंतर पांडव आता आपल्याला सोडणार नाहीत, पण पांडवांचा निर्वंशच करायचा. आता पांडव मारायला सापडले नाहीत, पण पांडवांचा वंश मात्र मागं उरू द्यायचा नाही. पांडव आता आपल्याला पकडणार आणि मारणार म्हणून त्या अश्वत्थाम्यानं अगोदरच ब्रह्मास्त्र सोडलं. आणि ब्रह्मास्त्र कुणाचं नाव घेऊन सोडलं? उत्तरेच्या पोटात असलेल्या गर्भाचं. उत्तरेच्या पोटात असलेल्या गर्भाचं, त्या गर्भावर हे सोडलं, ब्रह्मास्त्र सोडलं. आता ब्रह्मास्त्र त्याने सोडल्याबरोबर उत्तरेला त्याचा त्रास व्हायला लागला की आता ते ब्रह्मास्त्र येणार आणि माझ्या पोटात असलेल्या गर्भाचा काय करणार? नाश करणार. म्हणून उत्तरेला त्रास व्हायला लागल्याबरोबर उत्तरा लगेच कोणाकडे धावत गेली? भगवान श्रीकृष्णांच्याकडे गेली. भगवान श्रीकृष्णांचा तिनं धावा केला आणि ती म्हणाली, हे बघ, माझ्या पोटात असलेला गर्भ जर मृत्युमुखी पडला तर याचा कलंक कुणाला लागेल? तुला लागेल. त्यामुळे याचा सांभाळ कर. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना सगळ्यांना एक सल्ला दिला की तुम्ही सगळ्यांनी त्या ब्रह्मास्त्रासमोर नम्र व्हा. सगळ्यांनी ब्रह्मास्त्र म्हणजे 5 पांडव ही उत्तरा या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही ब्रह्मास्त्रासमोर काय व्हा? नम्र व्हा. असं नम्र व्हायला सांगितल्यानंतर उत्तरा म्हणते, आम्ही नम्र होऊ, पण पोटातला गर्भ कसा काय नम्र होणार? पोटातल्या गर्भाला सुद्धा त्याला काय केलं पाहिजे? नम्र केलं पाहिजे. मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात, त्याला नम्र करायचं, त्याचं रक्षण करायचं काम मी करतो, पण मला एक तू गोष्ट द्यायला पाहिजेस. तुझ्याकडे एक माझी मागणी आहे. कुणाकडे मागणी मागितली? भगवान श्रीकृष्णाने उत्तराकडे मागणी मागितली. ते असं म्हणतात किंवा तुकाराम महाराज वर्णन करतात, एक अभंग आहे,
घेसी तेव्हा देसी ऐसा तू उधार. देव कसा उधार आहे? भक्ताचं काहीतरी घेतल्याशिवाय आपल्या जवळचं काय देत नाही. भगवान श्रीकृष्ण सुभद्रेला म्हणाले, तुझ्याकडं मी एक गोष्ट मागणार आहे, ती तू देशील. तेव्हा ही उत्तरा म्हणाली, सुभद्रा म्हटलं काय मी, उत्तरा म्हणाली, मी तुझ्याकडे एक गोष्ट मागणार आहे, ती तू मला देशील. तेव्हा उत्तरा म्हणाली, माग काय पाहिजे ते. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, तू मला काही काळासाठी तुझं मातृत्व दे. काय कर? तुझं मातृत्व दे. मातृत्व दे म्हणजे तुझा आईपणा दे. याचा अर्थ तुझ्या गर्भात प्रवेश करायचा असेल तर तू माझी कोण व्हायला पाहिजेस? आई व्हायला पाहिजेस. गर्भात का प्रवेश करायचा आहे? गर्भातल्या बाळाचं रक्षण करायसाठी. तेव्हा सुभद्रेनं काय केलं? होकार दिला. सुभद्रेनं होकार दिल्यानंतर भगवंतानी गर्भातल्या बाळाचं काय केलं? रक्षण केलं. आणि गर्भातल्या बाळाचं रक्षण केल्यानंतर ते ब्रह्मास्त्र हे झालं. ब्रह्मास्त्रापासून गर्भातल्या बाळाचं रक्षण केलं. नंतर ठराविक कालावधीनंतर जेव्हा ते बाळ जन्माला आलं, तेव्हा गर्भाशयात असतानाच मला दर्शन देऊन माझं रक्षण करणारा कोण आहे त्याला शोधण्यासाठी ते बाळ टकामका इकडं तिकडे बघायला लागलं, निरीक्षण करायला लागलं. म्हणून त्याचं नाव ठेवलं परीक्षित. हा राजा परीक्षित आहे, ज्याला आईच्या गर्भात असतानाच कोणाचं दर्शन झालंय? भगवान श्रीकृष्णांचं. भगवान श्रीकृष्णांची गर्भात हे प्राप्त केलेला, कृपा प्राप्त केलेला हा राजा परीक्षित आहे. म्हणून राजा परीक्षित कशाचा अधिकारी आहे? भागवताचा अधिकारी आहे. दोन्ही पद्धतीने बघितलं, पितृकुळाकडून आणि मातृकुळाकडून. याच्या तिन्ही पिढ्या भगवंताची भक्ती करण्यात गेलेल्या आहेत. म्हणून राजा परीक्षित हा भागवताचा काय आहे? उत्तम अधिकारी आहे. आता राजा परीक्षिताच्या बाबतीत घडलेली पुढची एक घटना आहे, ती घटना आपण बघूया. राजा परीक्षिताचं एक जीवनचरित्र आहे. भगवान श्रीकृष्ण, आता परीक्षितीचा जन्म झाला, गर्भात रक्षण केलं आणि परीक्षितीचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्ण त्यानंतर निजधामाला गेले. द्वारकेत गेलेला अर्जुन परत आला. यानंतर काय झालं बघा. भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले, द्वापार युग संपलं, भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले आणि कलियुगाची हळूहळू सुरुवात व्हायला लागली. राजा युधिष्ठिर यांना सगळीकडे भयंकर वेगवेगळ्या गोष्टी उत्पात घडत असल्याचे दिसले आणि त्यांचं मन साशंक झालं. आता कलीचा प्रभाव अधिक होणार, आता या लोकात राहणं लाभदायक नाही असा विचार करून परीक्षितीला राजसिंहासनावर बसवून द्रौपदीसह 5 पांडव हिमालयात निघून गेले. त्यानंतर राजा परीक्षितीने उत्तम राज्यकारभार केला. त्यांनाही त्या राजा परीक्षितीला सुद्धा कळायला लागलं की आता कलियुगाचा काय होणार आहे? प्रवेश होणार आहे, कलीचं राज्य येणार आहे असं दिसतं. कली शब्दाचा अर्थ आहे कलह, कलह किंवा भांडण. कली म्हणजे काय? कलह किंवा भांडण. आपल्या राज्यातच कुठं कली आलेला आहे का हे बघण्यासाठी राजा परीक्षित अधूनमधून फेरफटका मारत होता. असा फेरफटका मारत असताना राजा परीक्षितानं